महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन बुधवारी उत्साहात साजरा होत असताना जादू टोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेसह 2 जणांना जिवंत जाळलं। ही घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली। या प्रकरणी 15 जणांना पोलिसांनी अटक केली असून 5 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। जननी देवाजी तेलामी वय वर्ष 52 व देऊ कट्ट्या आतलामी वय वर्ष 60 अशी मृतांची नावे आहेत। आरोपींमध्ये जमनी तेलामी हिचा पती देवाजी तेलामी वय वर्ष 60 आणि मुलगा दिवाकर तेलामी वय वर्ष 28 यांचा समावेश आहे। जननी आणि देऊ हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले तरी ते पुजारी म्हणून काम करत होते, त्यामुळे ते जादूटोणा करतात असा काही जणांना संशय होता। अशातच जीवनगट्टा चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथे एका महिलेचा गर्भपात झाला। त्यानंतर महिनाभरापूर्वी 1 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला। याच कुटुंबातील एका 1.5 वर्षीय मुलीचा 1 मे रोजी मृत्यू झाला। दोघांचाही मृत्यू जननी तेलामी आणि देऊ आतलामी यांनी जादूटोणा केल्यामुळे झाला असा त्या कुटुंबियांचा संशय होता। त्यामुळे कुटुंबीय काही जणांना सोबत घेऊन 1 मे रोजी रात्री जननी आणि देऊच्या घरी गेले। त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली। यानंतर त्यांना गावाजवळच्या नाल्यात नेऊन जाळलं।